नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. आजच्या तासाला आपण विषय नागरिकशास्त्र पाठ पहिला आपल्या संविधानाची ओळख हा पाठ अभ्यासणार आहोत. पाठीमागच्या इयत्तेपर्यंत आपण नागरिकशास्त्र या भागामध्ये नियमांच्या आवश्यकतेविषयी बरेच मुद्दे अभ्यासून घेतलेले आहेत. त्यामध्ये कुटुंब, शाळा, आपले गाव किंवा शहर यांचे व्यवहार सुरळीतपणे चालावेत म्हणून संकेत किंवा नियम असतात. कुटुंबामध्ये मात्र नियम नसतात, परंतु प्रत्येक कुटुंबातील सदस्यांनी कसे वागावे याच्याविषयी काही संकेत असतात. शाळेत प्रवेशासंबंधी गणवेश आणि अभ्यासाविषयी काही नियम असतात. विविध स्पर्धांनाही नियम असतात. नियमानुसारच आपल्या गावाचा आणि शहराचा जो कारभार आहे हा नियमानुसारच चालतो. याप्रमाणे आपल्या देशाचा कारभारही नियमानुसारच चालतो. कुटुंब, शाळा, गाव किंवा शहर यासंबंधी असणारे नियम हे मात्र मर्यादित स्वरूपाचे असतात. परंतु देशाच्या कारभारासंबंधीचे जे नियम आहेत किंवा ज्या तरतुदी आहेत या मात्र काय आहेत तर या व्यापक स्वरूपाच्या असतात. सुरुवातीला आपण या मुद्द्यामध्ये संविधान हा मुद्दा अभ्यासणार आहोत. आता हे जे संविधान आहे या संविधान या शब्दाचा अर्थ समजण्यासाठी आपण एक छोटंसं उदाहरण घेऊया. आपण फुटबॉल या खेळाचे उदाहरण घेऊया. फुटबॉलच्या स्पर्धेत 2 संघ सहभागी होतात. फुटबॉलच्या स्पर्धेत 2 संघ सहभागी होतात. या 2 संघातील खेळाडूंमध्ये स्पर्धा असते. मैदानातील खेळाडूंना प्रोत्साहन देण्यासाठी समर्थक आणि प्रेक्षकही असतात. तसेच पंच किंवा आपण काय म्हणतो अंपायर हे देखील खेळाचाच एक भाग असतात. या सर्व घटकांमध्ये सर्वात महत्त्वाचा घटक कोणता असतो? खेळाडू, पंच की प्रेक्षक? या सर्व घटकांमध्ये सर्वात महत्त्वाचा घटक कोणता असतो? खेळाडू, पंच की प्रेक्षक? अंतिम निर्णय कोणाच्या हातात असतो? कदाचित याचे उत्तर पंच किंवा अंपायर हे असू शकते. परंतु पंच किंवा अंपायर स्वतःच्या मनाने निर्णय देऊ शकत नाहीत. त्यासाठी पंचाला नियमांचा आधार घ्यावा लागतो. त्यामुळे खेळात नियम किंवा अटी या सर्वात महत्त्वाच्या ठरतात. नियमांशिवाय आपण खेळाच्या स्पर्धेची कल्पनाही करू शकत नाही. कामकाजासाठी निरनिराळ्या नियमांची गरज असते. ते नियम एका पुस्तकात अंतर्भूत केलेले असतात. त्या नियमांच्या संचाला राज्यघटना किंवा संविधान असे म्हणतात. ते नियम एका पुस्तकात अंतर्भूत केलेले असतात. त्या नियमांच्या संचाला राज्यघटना किंवा संविधान असे म्हणतात. म्हणजे देशाच्या कामकाजासाठी निरनिराळ्या नियमांची गरज भासते. ते नियम एका पुस्तकात अंतर्भूत केलेले असतात. त्या नियमांच्या संचाला राज्यघटना किंवा संविधान असे म्हणतात. आता संविधान म्हणजे काय? तर संविधान हा देशाचा एक मूलभूत कायदा असतो. इतर सर्व कायदे संविधानापेक्षा दुय्यम दर्जाचे असतात. संविधान हे शासन चालवण्याचे एक साधन आहे. संविधानाच्या चौकटीत शासनाचे सर्व घटक काय करत असतात तर कार्य करत असतात. देशातील संविधानात शासन आणि नागरिक यांच्यातील संबंधाचे स्वरूप निश्चित केले जाते. नागरिकांच्या आपापसातील संबंधाचे स्वरूपही संविधानामध्ये स्पष्ट केलेले आहे. संविधान शासनाला सत्ता प्राप्त करून देते.
संविधान शासनाला सत्ता प्राप्त करून देते आणि त्याचबरोबर सत्तेच्या मर्यादा निश्चित करते. नागरिकांच्या हक्कांचा आणि कर्तव्यांचा समावेशही संविधानामध्ये असतो. थोडक्यात शासनाची रचना आणि कार्य संविधानामध्ये निश्चित केले जाते. शासनाची रचना आणि कार्य हे संविधानामध्ये निश्चित केले जाते. म्हणजे आपल्याला जर संविधानाचा अर्थ पाहायचा असेल तर संविधान देशाच्या कारभारासंबंधीच्या तरतुदी एकत्रितपणे व सुसूत्रितपणे ज्या ग्रंथात नमूद केलेल्या असतात त्याला संविधान असे म्हणतात. परत एकदा पहा, देशाच्या कारभारासंबंधीच्या तरतुदी देशाच्या कारभारासंबंधीच्या तरतुदी एकत्रपणे व सुसूत्रपणे ज्या ग्रंथात नमूद केलेल्या असतात त्याला संविधान असे म्हणतात. याचाच अर्थ संविधान म्हणजे देशाच्या राज्यकारभारासंबंधीच्या तरतुदींचा लिखित दस्तऐवज म्हणजे लिखित कागदपत्रे. जनतेकडून निवडून आलेल्या प्रतिनिधीतून शासन किंवा सरकार स्थापन केले जाते. संविधानातील तरतुदीनुसारच राज्यकारभार करण्याचे शासनावर बंधन असते. संविधानातील तरतुदी किंवा त्यात नमूद केलेले जे कायदे आहेत, कायदा मूलभूत असतो. संविधानास विसंगत ठरतील असे कायदे शासनाला करता येत नाहीत. असे केल्यास ते कायदे न्यायमंडळ रद्द करू शकते. म्हणजे संविधानाचा अर्थ पाहत असताना संविधानाचा अर्थ काय आपल्याला पाहता येईल तर देशाच्या कारभारासंबंधीच्या तरतुदी एकत्रपणे व सुसूत्रपणे ज्या ग्रंथात नमूद केलेल्या आढळतात त्याला काय म्हणतात तर संविधान म्हणजेच काय तर राज्यघटना. त्यानंतरचा मुद्दा होता संविधानातील तरतुदी. संविधानात ज्या तरतुदी आहेत त्या अनेकविध बाबींशी काय आहेत तर अनेक बाबी त्याच्यामध्ये नमूद केलेल्या आहेत. मग या कोणत्या गोष्टी आहेत तर उदाहरणार्थ नागरिकत्व, त्यानंतर नागरिकांचे हक्क, नागरिक आणि शासन संस्था यांच्यातील संबंध, शासनाने करायच्या कायद्याचे विषय, त्याचबरोबर निवडणुका, शासनावरील मर्यादा व राज्यांचे अधिकार क्षेत्र इत्यादी बाबींचा जो समावेश आहे, या सर्व बाबींचा समावेश कशामध्ये होतो तर संविधानाच्या तरतुदीमध्ये होतो. परत एकदा पहा, संविधानातील तरतुदी अनेकविध बाबींशी निगडीत असतात. उदाहरणार्थ कोणते आहे तर नागरिकत्व, नागरिकांचे हक्क, नागरिक आणि शासन संस्था यांच्यातील संबंध, शासनाने करायच्या कायद्याचे विषय, निवडणुका आणि शासनावरील मर्यादा व राज्याचे अधिकार क्षेत्र इत्यादी बाबींचा समावेश हा संविधानामध्ये केलेला असतो. त्याचबरोबर संविधानानुसार राज्यकारभार करण्याचे जे तत्व आहे हे तत्व बहुतेक सर्व देशांमध्ये स्वीकारलेले आहे. हे जरी सर्व देशांनी स्वीकारले असले तरी प्रत्येक देशाच्या संविधानाचे स्वरूप हे वेगवेगळे आहे. प्रत्येक देशाच्या संविधानाचे स्वरूप हे वेगवेगळे आहे. आता ते वेगवेगळे का आहे तर पहा की इतिहास, समाजरचना, संस्कृती, परंपरा इत्यादी बाबतींमध्ये आपल्याला काय आढळते तर प्रत्येक देशामध्ये भिन्नता आढळते किंवा त्याच्यामध्ये वेगळेपण आढळतं. कोणते घटक आहेत? इतिहास असेल, समाजरचना, संस्कृती आणि परंपरा या बाबींमध्ये देशादेशांमध्ये भिन्नता असते किंवा वेगळेपणा असतो. त्याप्रमाणे राष्ट्रांच्या गरजा व उद्दिष्टे भिन्न असू शकतात. प्रत्येक राष्ट्राच्या गरजा सारख्या आहेत का किंवा उद्दिष्टे सारखी आहेत का तर नाहीत. प्रत्येक राष्ट्राच्या गरजा आणि उद्दिष्टे ही काय आहेत तर भिन्न आहेत आणि त्यानुसार त्याला अनुरूप असे संविधान निर्माण करण्याचा प्रयत्न हे प्रत्येक राष्ट्र करत असते. इथे तुम्हाला पुस्तकामध्ये एक उदाहरण दिलेलं आहे, अमेरिका आणि इंग्लंड.
आता अमेरिका, इंग्लंड या देशाचा जो राज्यकारभार आहे, या देशाचा राज्यकारभार हा संविधानानुसार चालतो. परंतु दोन्ही देशांच्या संविधानामध्ये फरक आढळून आलेला आहे. उदाहरणार्थ, अमेरिकेचे जे संविधान आहे इसवी सन 1789 मध्ये अंमलात आले. ते जे संविधान आहे हे संविधान लिखित असून त्यात केवळ 7 कलमांचा समावेश आहे. अमेरिकेचे जे संविधान आहे हे अमेरिकेचे संविधान कसे आहे? लिखित आहे. हे लिखित असून याच्यामध्ये किती कलमांचा समावेश आहे? तर 7 कलमांचा समावेश आहे. परंतु 225 वर्षापेक्षा अधिक काळ गेलेला असला किंवा गेलेला असूनही त्याच संविधानानुसार आजही अमेरिकेचा राज्यकारभार चालवला जातो किंवा चालवला जात आहे. त्याचबरोबर इंग्लंड या देशाला अनेक शतकांचा इतिहास आहे. राज्यकारभाराविषयीचे नियम या देशात संकेत, रूढी, परंपरेच्या रूपात आढळतात. तरी पण त्यांचे काटेकोरपणे पालन केले जाते. इसवी सन 1215 मध्ये किंवा इसवी सन 1215 साली झालेल्या मॅग्ना कार्टा करारापासून इंग्लंडचे संविधान विकसित होत गेलेले आहे. काही लिखित नियमांचा समावेश असला तरी इंग्लंडचे संविधान प्रामुख्याने काय आहे तर अलिखित आहे. म्हणजे अमेरिकेचे संविधान कसे आहे तर लिखित आहे आणि इंग्लंडचे संविधान प्रामुख्याने अलिखित आहे. त्याच्यामध्ये कोणत्या कायद्यानुसार किंवा करारानुसार बदल झालेला आहे तर इसवी सन 1215 साली झालेला मॅग्ना कार्टा हा करार आणि या करारानुसार इंग्लंडचे संविधान विकसित होत गेलेले आहे. त्यानंतरचा जो मुद्दा आहे की संविधानाची आवश्यकता, म्हणजे संविधानाची गरज, संविधानाची आवश्यकता का आहे? तर संविधान नमूद केलेल्या तरतुदीनुसार किंवा नियमानुसार राज्यकारभार करण्याचे अनेक फायदे असतात. संविधानानुसार जर आपण राज्यकारभार केला तर त्याचे आपल्याला अनेक फायदे होतात. ते कोणते आहेत? तर शासनाला नियमांच्या चौकटीत राहूनच राज्यकारभार करावा लागतो. शासनाला नियमांच्या चौकटीतच राहून राज्यकारभार करावा लागतो. त्यामुळे त्यांना मिळालेल्या अधिकाराचा किंवा सत्तेचा दुरुपयोग होण्याची शक्यता कमी असते. म्हणजेच काय तर शासनाच्या नियमांच्या चौकटीतच राहून राज्यकारभार करणे गरजेचे असते. त्यामुळे काय साध्य होते तर त्यामुळे त्यांना मिळालेल्या अधिकाराचा किंवा सत्तेचा दुरुपयोग होण्याची शक्यता ही कमी असते. त्यानंतर काय आहे तर संविधानात नागरिकांचे हक्क व त्यांच्या स्वातंत्र्याचा उल्लेख आढळतो. सर्वात महत्त्वाचं, संविधानात नागरिकांचे हक्क व त्यांच्या स्वातंत्र्याचा उल्लेख आढळतो. मग संविधानाने कोणते स्वातंत्र्य दिलेले आहे तर समतेचे स्वातंत्र्य, स्वातंत्र्याचा अधिकार आहे, समतेचा अधिकार आहे, त्यानंतर शोषणाविरुद्धचा अधिकार आहे, धार्मिक स्वातंत्र्य आहे, सांस्कृतिक व शैक्षणिक असे स्वातंत्र्य आहे. म्हणजे हे जे स्वातंत्र्य आहे हे आपल्याला कोणी दिलेले आहे तर संविधानाने नागरिकांना काही हक्क आणि काही स्वातंत्र्याचा उल्लेख संविधानामध्ये केलेला आढळतो. शासनाला ते हक्क हिरावून घेता येत नाहीत, म्हणून नागरिकांचे हक्क व स्वातंत्र्य सुरक्षित राहते. परत एकदा पहा की संविधानात नागरिकांचे हक्क व त्यांच्या स्वातंत्र्याचा उल्लेख केलेला आहे. मग कोणते हक्क आहेत? समतेचा हक्क, स्वातंत्र्याचा हक्क, शोषणाविरुद्धचा हक्क, धार्मिक स्वातंत्र्य आणि सांस्कृतिक व शैक्षणिक हक्क. हे जे हक्क आहेत या सर्व हक्कांचा समावेश कशामध्ये केलेला आहे तर संविधानामध्ये केलेला आहे. त्यानंतर पहा की संविधानातील तरतुदीनुसार राज्यकारभार करणे म्हणजे कायद्याचे राज्य प्रस्थापित करण्यासारखे आहे. संविधानामध्ये ज्या तरतुदी दिलेल्या आहेत या तरतुदीनुसार राज्यकारभार करणे म्हणजे कायद्याचे राज्य प्रस्थापित करणे. त्यात सत्तेचा गैरवापराला किंवा
मनमानी कारभाराला वाव नसतो. त्यामुळे संविधान काय आहे तर गरजेचे आहे. त्याचबरोबर संविधानानुसार राज्यकारभार होत असल्याचे पाहून सामान्य माणसाचा शासनावरही विश्वास बसतो. म्हणजे संविधानानुसार जर व्यवस्थितपणे राज्यकारभार होत असेल तर जो सर्वसामान्य माणूस आहे, सामान्य माणूस आहे, याचा शासनावर विश्वास बसतो आणि त्यातून ते सहभागाला उत्सुकपणे किंवा उत्स्फूर्तपणे सहभागी होतात. सामान्य माणसाच्या वाढत्या सहभागामुळे लोकशाही अधिक मजबूत होते. सामान्य माणसाच्या वाढत्या सहभागामुळे लोकशाही मजबूत होण्यास मदत होते. त्यानंतर संविधान त्या देशासमोर काही राजकीय आदर्श ठेवतात. संविधान त्या देशासमोर काही राजकीय आदर्श ठेवतात. त्या दिशेने वाटचाल करण्याचे बंधनही त्या राष्ट्रावर असते. त्यातून जागतिक शांतता व सुरक्षितता, मानवी हक्काचे संवर्धन होण्यास आणि पोषक वातावरण निर्माण होण्यास मदत होते. त्यानंतर नागरिकांच्या कर्तव्याचा उल्लेख संविधानात असल्याने नागरिकांची जबाबदारी निश्चित होते. नागरिकांच्या कर्तव्यांचा उल्लेख संविधानात असल्याने नागरिकांची जबाबदारी निश्चित होते. ही मग नागरिकांची मूलभूत कर्तव्य कोणती दिलेली आहेत तर संविधानाचे पालन करणे. त्याचबरोबर राष्ट्रगीत आणि राष्ट्रध्वज याचा सन्मान करणे. त्याचबरोबर देशाचे रक्षण करणे, संस्कृतीचा वारसा जोपासणे, एकोपा वाढवणे, राष्ट्रीय एकात्मता टिकवणे, पर्यावरणाचे संरक्षण करणे आणि वैज्ञानिक दृष्टिकोन आणि मानवतावाद अंगी बाळगणे. ही काय आहेत तर नागरिकांची कर्तव्य आहेत. कोणती आहेत? संविधानाचे पालन करणे, राष्ट्रगीत राष्ट्रध्वजाचा आदर करणे, देशाचे रक्षण करणे, एकोपा प्रस्थापित करणे, राष्ट्रीय एकात्मता जोपासणे, संस्कृतीचा वारसा जोपासणे, पर्यावरणाचे संरक्षण करणे आणि वैज्ञानिक दृष्टिकोन आणि मानवतावाद अंगी बाळगणे. ही काय आहेत तर नागरिकांची कर्तव्य आहेत. याच्यावर तुम्हाला असा प्रश्न येतो परीक्षेसाठी, संविधानाची आवश्यकता का आहे किंवा संविधानाची गरज का भासते? तर त्याचं उत्तर काय आहे? शासनाला नियमांच्या चौकटीत राहूनच राज्यकारभार करावा लागतो. त्यामुळे मिळालेल्या अधिकाराचा किंवा सत्तेचा दुरुपयोग होण्याची शक्यता कमी असते. त्याचबरोबर संविधानात नागरिकांचे हक्क व त्यांच्या स्वातंत्र्याचा उल्लेख असतो. संविधान तरतुदीनुसार राज्यकारभार करणे म्हणजे कायद्याचे राज्य प्रस्थापित करण्यासारखे असते आणि कारण या सत्तेच्या गैरवापराला किंवा मनमानी कारभाराला आळा बसतो. त्याचबरोबर संविधानानुसार राज्यकारभार होत असल्याचे पाहून सर्वसामान्य जनतेचा शासनावर विश्वास बसतो आणि माणसाच्या वाढत्या सहभागामुळे लोकशाही अधिकच मजबूत होते आणि संविधान त्या देशासमोर काही राजकीय आदर्श ठेवते. त्या दिशेने वाटचाल करण्याचा प्रयत्न करत असते आणि असे वाटचाल करण्याचे बंधनही त्या राष्ट्रावर असते आणि नागरिकांच्या कर्तव्याचा उल्लेख संविधानात असल्याने नागरिकांची जबाबदारी अधिकच वाढते. त्यानंतरचा मुद्दा होता राज्यकारभार म्हणजे काय? राज्यकारभार म्हणजे काय किंवा राज्यकारभारामध्ये देशाच्या राज्यकारभारामध्ये कोणत्या बाबींचा समावेश होतो? तर देशाच्या सीमारेषेचे संरक्षण करणे, परकीय आक्रमणापासून जनतेचे संरक्षण करणे, इथपासून ते दारिद्र्य निर्मूलन, व्यवसायांना प्रोत्साहन देणे, शिक्षण व आरोग्य सेवा, उद्योग, त्याचबरोबर संरक्षण, महिला, बालके व आदिवासींच्या प्रगतीसाठी काही उपाययोजना करणे, या सर्व बाबी किंवा या सर्व विषयांबाबत शासनाला कायदे करावे लागतात आणि या कायद्याच्या अंमलबजावणीद्वारे समाजात योग्य ते बदल घडवून आणावे
लागतात. म्हणजे थोडक्यात काय म्हणावे लागेल की आधुनिक काळातील शासनाला अवकाश संशोधनापासून ते सार्वजनिक स्वच्छतेपर्यंतच्या सर्व बाबी संबंधी निर्णय घ्यावे लागतात. यालाच काय म्हटलं गेलेलं आहे तर राज्यकारभार. म्हणजेच राज्यकारभार म्हणजे काय किंवा राज्यकारभार करत असताना देशाचा राज्यकारभार करत असताना कोणत्या बाबींचा समावेश होतो तर देशाच्या सीमारेषांचे संरक्षण करणे, परकीय आक्रमणांपासून जनतेचे संरक्षण करणे इथपासून ते दारिद्र्य निर्मूलन, रोजगार निर्मिती, शिक्षण व आरोग्य, संरक्षण, महिला, बालके व आदिवासींच्या प्रगतीसाठी उपाययोजना करणे या सर्व बाबींचा विचार आपल्याला देशाच्या राज्यकारभारामध्ये करावा लागतो. त्यानंतर पहा की संविधान निर्मितीची पार्श्वभूमी. संविधान निर्मितीची पार्श्वभूमी. आता हे पाहत असताना भारताच्या संविधान निर्मितीला इसवी सन 1946 पासूनच सुरुवात झालेली आहे. स्वतंत्र भारताचा जो राज्यकारभार आहे हा स्वतंत्र भारताचा राज्यकारभार ब्रिटिशांनी तयार केलेल्या कायद्यानुसार चालणार नाही. स्वतंत्र भारताचा राज्यकारभार हा ब्रिटिशांनी तयार केलेल्या कायद्यानुसार चालणार नाही, तर तो भारतीयांनी स्वतः तयार केलेल्या कायद्यानुसार चालेल असा स्वातंत्र्य चळवळीतील नेत्यांचा आग्रह होता. त्यानुसार भारताचे संविधान तयार करण्यात आले. त्याचबरोबर त्यासाठी एक समिती स्थापन करण्यात आली. ती समिती संविधान सभा या नावाने ओळखली जाते. आता पहा की संविधान सभा, मुद्दा कोणता आहे? संविधान सभा. याच्यामध्ये भारताचे जे संविधान आहे हे भारताचे संविधान तयार करण्याचे काम संविधान सभेने केलेले आहे. 1946 कॅबिनेट मिशन प्लॅनद्वारे ही सभा स्थापन करण्यात आलेली आहे. आपला देश 15 ऑगस्ट 1947 रोजी स्वतंत्र झाला. कधी झाला? 15 ऑगस्ट 1947 रोजी आपला देश स्वतंत्र झाला. तत्पूर्वी भारतावर इंग्रजांचे राज्य होते, हे आपल्या सर्वांना माहीत आहे. इंग्रज सरकारने राज्यकारभाराच्या सोयीसाठी मुंबई प्रांत, बंगाल प्रांत व मद्रास प्रांत यासारखे विभाग पाडलेले होते. या प्रांतामधील कारभार तेथील लोकप्रतिनिधींमार्फत चालवला जात होता. या म्हणजे कोणते प्रांत होते? मुंबई प्रांत, मद्रास प्रांत आणि बंगाल प्रांत. या सर्व प्रांतांचा जो कारभार आहे हा कारभार तेथील लोकप्रतिनिधींमार्फत चालवला जात होता. त्याचबरोबर देशातील काही भागांचा कारभार तेथील स्थानिक राजे पाहत होते. देशातील काही भागांचा कारभार हा तेथील स्थानिक राजे पाहत होते. अशा भागांना संस्थाने म्हणत. अशा भागांना काय म्हणत? तर अशा भागांना संस्थाने म्हणत. आणि व त्याचे जे काही प्रमुख होते त्या प्रमुखांना संस्थानिक म्हणून ओळखले जात होते. संविधान सभेत प्रांत आणि संस्थानांचे प्रतिनिधी यांचा समावेश होता. कोणाचा समावेश होता? संविधान सभेत प्रांत आणि संस्थानांचे प्रतिनिधी यांचा समावेश होता. सुरुवातीला संविधान सभेमध्ये 389 सदस्य होते. सुरुवातीला संविधान सभेमध्ये 389 सदस्य होते. फाळणीनंतर या संविधान सभेची जी एकूण संख्या आहे, एकूण सदस्य संख्या 299 होती. संविधान सभेत एकूण फाळणीनंतर संख्या होती सदस्य 299. या 299 मध्ये 229 प्रांताचे 70 संस्थानांचे प्रतिनिधी होते. आणि या संविधान सभेचे जे पहिले अध्यक्ष होते ते होते डॉक्टर राजेंद्र प्रसाद. याच्यावर तुम्हाला प्रश्न येतो, संविधान सभेचे पहिले अध्यक्ष कोण? तर संविधान सभेचे पहिले अध्यक्ष
डॉक्टर राजेंद्र प्रसाद होते. त्यानंतर टिपेसाठी हा प्रश्न येतो, संविधान सभा. हा प्रश्न तुम्हाला टिपेसाठी येतो. त्यानंतरचा मुद्दा आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे योगदान. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे योगदान. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे मसुदा समितीचे अध्यक्ष होते. परत एकदा पहा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे मसुदा समितीचे अध्यक्ष होते. त्यांचा विविध देशांच्या संविधानाचा गाढा अभ्यास होता. विविध देशांच्या संविधानाचा गाढा अभ्यास होता. त्यांनी अहोरात्र अभ्यास व चिंतन करून संविधानाचा मसुदा तयार केला. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी तयार केलेल्या संविधानाचा मसुदा हा संविधान सभेपुढे मांडण्यात आला. त्यावर कलमावर चर्चा करण्यात आली आणि त्याच्यामध्ये अनेक दुरुस्त्या सुचवल्या गेल्या. संविधानाचा मसुदा संविधान सभेपुढे मांडण्याचे, त्याविषयी विचारलेल्या प्रश्नांना उत्तर देण्याचे, तसेच संविधान सभेच्या सूचनानुसार मूळ मसुद्यात फेरबदल करण्याचे, प्रत्येक तरतूद निर्दोष करण्याचे काम हे कोणी केलेले आहे तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केलेले आहे. आणि भारताच्या संविधान निर्मितीतील या योगदानामुळेच त्यांना भारतीय संविधानाचे शिल्पकार असे म्हटले जाते. प्रश्न परत एकदा पहा, भारतीय संविधानाचे शिल्पकार कोणाला म्हटले जाते तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना भारतीय संविधानाचे शिल्पकार असे म्हटले जाते. किंवा असाही प्रश्न येतो, भारतीय संविधानाचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना का म्हटले जाते तर का म्हटले जाते, संविधानाचा मसुदा, जो संविधानाचा मसुदा आहे तो संविधानाचा मसुदा संविधान सभेपुढे मांडण्याचे, त्याविषयी विचारलेल्या प्रश्नांना उत्तर देण्याचे, तसेच संविधान सभेच्या सूचनेनुसार मूळ मुद्द्यात फेरबदल करण्याचे, प्रत्येक तरतूद निर्दोष करण्याचे काम डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी केलेले आहे. आणि या भारताच्या संविधान निर्मितीला किंवा संविधान निर्मितीतील या योगदानामुळेच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना भारतीय संविधानाचे शिल्पकार म्हटले जाते. त्यानंतर पहा की संपूर्ण जे संविधान आहे हे संपूर्ण संविधान लिहून झाल्यानंतर संविधान सभेने त्याला मान्यता दिली. संपूर्ण संविधान लिहून झाल्यानंतर संविधान सभेने त्याला मान्यता दिलेली आहे व त्याचा स्वीकार केलेला आहे. आता हा स्वीकार 26 नोव्हेंबर 1949 रोजी केला. पहा परत एकदा, संपूर्ण संविधान लिहून पूर्ण झाल्यानंतर संविधान सभेने त्यास मान्यता दिली व त्याचा स्वीकार केला. हा स्वीकार 26 नोव्हेंबर 1949 रोजी केलेला आहे. आणि म्हणून 26 नोव्हेंबर हा दिवस संविधान दिन म्हणूनच साजरा केला जातो. 26 नोव्हेंबर हा दिवस संविधान दिन म्हणूनच साजरा केला जातो. तुम्हाला एका वाक्यासाठी हा प्रश्न येतो, संविधान दिन केव्हा साजरा केला जातो तर 26 नोव्हेंबर हा दिवस संविधान दिन म्हणूनच साजरा केला जातो. का केला जातो तर संपूर्ण संविधान लिहून पूर्ण झाल्यानंतर संविधान सभेने त्यास मान्यता दिली व त्याचा स्वीकार कधी केलेला आहे 26 नोव्हेंबर 1949 रोजी. आणि म्हणून 26 नोव्हेंबर हा दिवस संविधान दिन म्हणून साजरा केला जातो. त्याचबरोबर 26 जानेवारी 1950 पासून, परत एकदा पहा, 26 जानेवारी 1950 पासून संविधानातील तरतुदीनुसार देशाचा राज्यकारभार चालवण्यास सुरुवात झाली. कधी झालेली आहे 26 जानेवारी 1950
1950 पासून देशाचा राज्यकारभार चालवण्यास सुरुवात झाली. या दिवसापासून भारताचे प्रजासत्ताक राज्य अस्तित्वात आले. केव्हापासून? 26 जानेवारी 1950 आणि देशाचा राज्यकारभार चालवण्यास सुरुवात झाली. या दिवसापासून भारताचे प्रजासत्ताक राज्य अस्तित्वात आले. म्हणून 26 जानेवारी हा दिवस आपण प्रजासत्ताक दिन म्हणून साजरा करतो. दोन्हीमध्ये फरक आहे. संविधान दिन आणि प्रजासत्ताक दिन. तर संविधान दिन केव्हा साजरा केला जातो? 26 नोव्हेंबरला संविधान दिन साजरा केला जातो आणि 26 जानेवारी हा दिवस आपण प्रजासत्ताक दिन म्हणून साजरा करतो. का करतो? तर 26 जानेवारी 1950 पासून देशाचा राज्यकारभार चालवण्यास सुरुवात झाली आणि या दिवसापासून भारताचे प्रजासत्ताक राज्य अस्तित्वात आले. म्हणून आपण 26 जानेवारी हा दिवस प्रजासत्ताक दिन म्हणून साजरा करतो. त्यानंतर पहा, हे तुम्हाला माहीत हवं की आपल्या अभिमानाची गोष्ट आहे. ज्यावेळेस संविधान सभेमध्ये चर्चा झाली आणि विचारविनिमयाच्या आधारे निर्णय घेण्यात आले. विरोधी मतांचा आदर व त्याच्या योग्य सूचनांचा स्वीकार हे तेथील संविधान सभेच्या कामकाजाचे महत्त्वपूर्ण उद्दिष्ट होते किंवा वैशिष्ट्य होते. त्यानंतर जे आपले भारतीय संविधान आहे, संविधान म्हणजेच राज्यघटना. ही जी राज्यघटना आहे, संविधान लिहून पूर्ण करण्यासाठी आपल्याला किती कालावधी लागलेला आहे? तर 2 वर्ष 11 महिने आणि 17 दिवस इतका कालावधी लागलेला आहे. संविधान लिहून पूर्ण करण्यासाठी 2 वर्ष 11 महिने आणि 17 दिवस इतका कालावधी लागलेला आहे. या मूळ संविधानामध्ये एकूण 22 भाग आहेत. मूळ संविधानामध्ये एकूण 22 भाग आहेत. 395 कलमे आहेत आणि 8 परिशिष्टके यांचा समावेश होतो. परत पहा, संविधान लिहून पूर्ण करण्यासाठी कालावधी 2 वर्ष 11 महिने आणि 17 दिवस इतका कालावधी लागलेला आहे. मूळ संविधानात 22 भाग आहेत. त्याचबरोबर 395 कलमे आहेत आणि 8 परिशिष्टके यांचा समावेश संविधानामध्ये केलेला आहे. त्याचबरोबर संविधान सभेमध्ये डॉक्टर राजेंद्र प्रसाद, पंडित जवाहरलाल नेहरू, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, सरदार वल्लभभाई पटेल, मौलाना अबुल कलाम आझाद, सरोजिनी नायडू, जे.बी. कृपलानी, राजकुमारी अमृत कौर, दुर्गाबाई देशमुख, हंसाबेन मेहता असे अनेक मान्यवर जे सदस्य आहेत हे संविधान सभेचे सदस्य होते. आणि बी एन राव या कायदेतज्ञाची संविधान सभेचे कायदेविषयक सल्लागार म्हणून नेमणूक झालेली होती. तुम्हाला हा प्रश्न रिकाम्या जागासाठी येतो. टिंबटिंब या कायदेतज्ञाची संविधान सभेचे कायदेविषयक सल्लागार म्हणून नेमणूक झालेली होती. तर कोणाची? बी एन राव या कायदेतज्ञाची संविधान सभेचे कायदेविषयक सल्लागार म्हणून नेमणूक झालेली होती. त्यानंतर दुसराही प्रश्न येतो, संविधान सभेमध्ये कोणत्या सदस्यांचा समावेश होता? तर डॉक्टर राजेंद्र प्रसाद, पंडित जवाहरलाल नेहरू, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, सरदार वल्लभभाई पटेल, मौलाना अबुल कलाम आझाद, सरोजिनी नायडू, जे.बी. कृपलानी, राजकुमारी अमृत कौर, दुर्गाबाई देशमुख, हंसाबेन मेहता असे अनेक मान्यवर संविधान सभेचे कोण होते? तर सदस्य होते. आणि भारतीय संविधान किंवा भारताचा जो प्रजासत्ताक दिन आहे, हा प्रजासत्ताक दिन आपण 26 जानेवारी हा दिवस प्रजासत्ताक दिन म्हणूनच साजरा करतो.